खरं म्हणजे बारसूचा एक मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केला आणि बारसूच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ही रिफायनरी जी आपल्याला करायची आहे ही रिफायनरी या महाराष्ट्राच्या हिताची आहे। आपल्याला कल्पना असेल आपण उशीर केल्यामुळे याच्यामध्ये सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती त्यांनी पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पाकिस्तानला त्याचा फायदा मिळतो, तरी आपल्या सरकारी कंपन्या त्यात गुंतून तरी देखील आपल्या सरकारी कंपन्या या ठिकाणी ही रिफायनरी तयार करणार आहेत। याचे बोरहोल्स घेताना हे खरं आहे, काही गावकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला, रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते संख्येने अतिशय कमी आहेत। त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण केलाय। आपल्याला जबरदस्ती करायची नाही। मला तिथल्या गावकऱ्यांच्या संदर्भात एकच सांगतो, नाही हा ओव्हरऑल मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे, ज्यांचा विरोध आहे मी आपल्यालाही विरोधी पक्षनेते विनंती करणार आहे आणि एकट्यामध्ये आपल्याला मी दाखवतोय काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे तीच माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनामध्ये दिसतात, तीच माणसं आपल्याला बुलेट ट्रेनच्या आंदोलनामध्ये दिसतात, तीच माणसं आपल्याला बारसूच्या आंदोलनामध्ये दिसतात, यातली काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती। आणि माझा सवाल आहे, मी नाव घेत नाही, तुम्हाला एकटाच सांगेन, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला वारंवार ही माणसं बंगलोरला जात आहेत, यांच्या अकाउंटमध्ये बंगलोरमधून पैसे येतात। आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ग्रीन पीस ज्याच्यावर आपल्याकडे बंदी घातली आहे त्याचे जेवढे एक्स केडर आहेत किंवा लोक आहेत त्यांच्या संपर्कात हे लोक दिसतात। त्याच्यामुळे हे काही केवळ गावकऱ्यांपुरतं मर्यादित असं नाहीये, याच्या पाठीमागे आणि मी गावकऱ्यांच्या किंवा कोणी विरोध करत असेल तर सगळे विरोधक हे देशविरोधी असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाहीये। प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असू शकते, ती समजून घेतली पाहिजे, त्यातल्या अडचणी दूर केल्या पाहिजेत। कातळ शिल्पाचा मुद्दा आहे तर काय वाटेल ते झालं तरी ते प्रोटेक्ट झालंच पाहिजे, ते कुठेही आपण त्याच्यामध्ये काही होऊ देणार नाही। पण त्याच वेळी जे या राज्याच्या हिताचं आहे, पुढची 20 वर्ष या राज्याची इकॉनॉमी ज्यातनं आपण ज्याला चालना देऊ शकतो अशा गोष्टींना विरोध हा करणं त्या ठिकाणी योग्य नाही। आणि या संदर्भात मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की न्यायालयापुढे नेल्यानंतर कुठल्याही तक्रारदाराने मारहाण केल्याची त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली नाही, इल ट्रीटमेंटची कंप्लेंट केलेली नाही, उलट या सगळ्या लोकांना नंतर पोलीसच्या गाडीमध्ये बसवून त्यांच्या घरी सोडून देण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ते योग्य नाही आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला हे सांगू इच्छितो की लोकांना विश्वासात घेऊनच आपल्याला या ठिकाणी हे सगळं काम करायचं आहे। बारसू पंचक्रोशीतल्या सगळ्या गावकऱ्यांचा विरोध आहे। एवढंच नाही तर अख्खा कोकण बारसूच्या मागे उभा आहे। बळजबरीने कुठल्याही जागेवर प्रकल्प नेणं आणि त्याला स्थानिकांचा विरोध असणं हे जर घडत असेल तर स्थानिकांना महत्त्व दिलं पाहिजे, असा एक अलिखित नियम आहे। आता ते बाहेरनं फंडिंग घेतात लोकप्रतिनिधी, मला माहीत नाही। मी बारसूच्या विरोधातला जे आंदोलन आहे त्याचा मोठा समर्थक आहे, कारण का कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य, कोकणाची मासेमारी, कोकणाचं हवामान, आपण एकीकडे कोकण हा कॅलिफोर्निया म्हणायला जातो, तो उद्या तिथे जर हे असे रिफायनरीचे प्रोजेक्ट आले तर अख्खा कोकण पट्ट्यामध्ये मासेच मिळणार नाही। याच बारसूच्या जवळ नाटे नावाचं एक गाव आहे, त्या नाटे नावाच्या गावामधनं कोकणातली सर्वात मोठी मासेमारी होती, विक्री होते। तिथे जवळजवळ 40,000 माणसं काम करत आहेत। आज वेगवेगळ्या व्यवसाय जो मच्छीशी संबंधित आहेत तिथे 40,000 लोक कामं करत आहेत आणि हे सांगतात की आम्ही 3,500 माणसांना नोकऱ्या देऊ। लाखोचा टर्नओव्हर स्थानिकांचा नाटे ह्या गावात आहे। तेव्हा हे असं फॉरेन फंडिंग होतं, मग ते नक्सलाईटच आहेत, मग त्यांचा बाहेरच्या अतिरेक्यांशी संबंध आहेत, हे देशाला
अस्वस्थ करू इच्छितात, हे असले आरोप एखादा माणूस एका ध्येयाने किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करत असतो, त्याचं ध्येय काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आज बारसू पंचक्रोशीतील सगळ्या ग्रामपंचायती ह्या बारसू समर्थकांनी बारसूच्या नावावर निवडून आणले आहेत. मग ती सगळी माणसं देशद्रोही आहेत का? आज मुंबईमध्ये जवळजवळ 5,000 ते 5,500 त्यांचे ग्रामस्थ सह्या करून विरोध करतायत. हे सगळे देशद्रोही आहेत का? अख्खा कोकण बारसूच्या मागे उभा आहे, हे सगळे देशद्रोही आहेत का? कोकणाच्या माणसाला असं हिणवू नका, दुखवू नका, हे चांगलं नाही.